स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ थंबनेल थोडा वेगळा आहे, छान आहे आणि तुमच्या स्वतःसाठी आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्वतःसाठी आहे. म्हणजे मला हे बोलताना इतकं मन भरून आलं आहे ना, का म्हणू सांगू का तुम्हाला. बघा, शब्द मला सुचत नाही आहे. आपण सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत ना फक्त आपल्या जवळच्या लोकांसाठी, घरच्यांसाठी, घरासाठी करत असतो. म्हणजे मी आता खरं सांगायला तुम्हाला गेले ना, आताचा हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी करते आहे. म्हणजे मी माझ्याबद्दल सांगत नाही आहे तुम्हाला, पण आपली एक ही भावनाच असते की सतत दुसऱ्यांसाठी काहीतरी करत राहावं आणि यात आपल्याला आनंद मिळतो, बरोबर. तर आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि खरंच मनापासून उत्तर द्या बरं का. तुमच्या दिवसाची सुरुवात झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही किती लोकांचा विचार करता? मुलांचा, नवऱ्याचा, सासू सासऱ्यांचा, आईवडिलांचा, ऑफिस असेल तर तिथल्या लोकांचा, नातेवाईकांचा, अगदी शेजाऱ्यांचाही. पण या सगळ्यामध्ये एक नाव तुम्ही स्वतःसुद्धा आहात हे तुम्ही विसरताय, बरोबर. ते नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव. तुम्ही म्हटलात का की माझ्याबद्दल नाही ना, ते विसरलात तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं, आजचा विषय प्रत्येक स्त्रीच्या मनाशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे एक विनंती करेन, हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, अजिबात नको. कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुम्हाला स्वतःकडे पुन्हा म्हणजे असं नवीन एका रूपाने, नव्याने बघायला शिकवेल. आपल्या घरात एक स्त्री असते आणि तिच्याकडे एक अद्भुत सवय असते, एक वेगळीच सवय असते. ती सगळ्यांना विचारते, अरे जेवलास का? अगं जेवलीस का? तुला काही हवं आहे का? तुझी तब्येत बरी आहे ना? पण कधी तिने स्वतःला विचारलंय का की तू ठीक आहेस का? मला बरं वाटतंय का? मला वाटतं हाच आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आपण इतकं दुसऱ्यांसाठी जगतो ना की एक दिवस स्वतःचं आयुष्य जगायचं विसरूनच जातो. मला एक ताई भेटल्या होत्या. त्यांचं वय साधारण एक 45 वर्ष वगैरे असेल, ठीक आहे. 45 वर्ष वगैरे त्यांचं वय असेल. मागच्या वेळेस म्हणजे शॉपवर आल्या होत्या, बोलल्या माझ्याशी. म्हणाल्या, ताई मी सारखी आजारी असते, सारखं मला ना बरं नसतं. कारण आयुष्यभर ताई सगळ्यांसाठी खूप केलं. आमचा अगदी 30-35 जणांचा मोठा खटला होता. त्यातल्या त्यात मुलांचं शिक्षण, नवऱ्याचं करिअर, सासू सासऱ्यांची सेवा, माहेरची जबाबदारी, सगळं केलं. पण एक दिवस माझ्या मुलीने मला विचारलं की आई, तुला स्वतःला काय आवडतं हे तुला माहिती आहे का? आणि खरं तिने ती परीक्षा घेतली माझी, कारण तिलाही ते वाटलं की ही सारखंच आपल्यासाठी करत असते. आणि तिने ते विचारलं आणि खरं ती मला बोलली की तुझ्याकडे याचं उत्तर नाही आहे, पण तरी तो विचार करून ठेव आणि मला उद्या सांग. आणि खरंच जर जेव्हा लक्षात घेतलं ना, तर असं माझ्या डोक्यात आलं की काय नक्की मला आवडतं, काय मला माहितीच नाही. एखाद्या स्त्रीसाठी यापेक्षा खरंच मोठं दुःख कोणतंच असू शकत नाही. स्वतःच्या आवडीनिवडीसुद्धा विसरणं. नाही, खरं तर आजकाल आपण एवढं पण अगदी विसरत नाही खरं, बरं का. पण तरीसुद्धा आजकाल वर्किंग असो नॉन वर्किंग असो तरी जबाबदाऱ्या भरपूर असतात. म्हणजे मी तर खरं सांगते, मला कधी वाटलं ना किंवा माझ्या मैत्रिणीला कधी वाटलं ना, आम्ही जातो बरं का पाणीपुरी खायला. अगदी मी माझ्या नवऱ्यालाही सांगते की बरं आज मला पाणीपुरी खायची आहे, मला खायची इच्छा आहे. पण कधी कधी
कधी कधी दडपण येतं तेही सांगायचं. एकत्र घरी जात असताना सुद्धा सांगू की नको, बोलू की नको असं होतं. हो, माझ्याबरोबर पण होतं. तुम्ही म्हणाल ताई तुमच्याबरोबर होतं? हो, मलाही असं वाटतं, अरे बोलू की नको, बाहेरचं खायचं आहे, असं प्रश्न पडतो. हा प्रत्येक स्त्रीला पडतो. आत्ताच 2 दिवसापूर्वी माझ्या मुलीने, किती वर्षाची आहे माझी मुलगी? 8 वर्षाची. तिने मला काय विचारलं माहिती आहे का? तिने मला विचारलं, मम्मी तुझं आवडतं फ्लावर कुठलं आहे? तिला मी म्हटलं असं काय नाही, मला सगळे रंग आवडतात, सगळे कलर आवडतात, त्यामुळे सगळी फुलं आवडतात. मग मला रोज आवडतं, मला हा रोज शक्यतो रोज आवडतं कारण ते छान दिसतं, म्हणजे मी गुलाब बोलले. तिने मला विचारलं कलर कुठला आवडतो? मी म्हटलं शक्यतो सगळेच कलर आवडतात. अरे आपण असे का उत्तर देतो की सगळेच रंग आवडतात, सगळीच फुलं आवडतात? अरे आपल्या आवडीनिवडी आहेत की नाही? आता कालचीच गोष्ट, काल का आज दुपारीच मला वाटतं तिने विचारलं, मम्मी तुला आपल्या फॅमिलीमध्ये कोण आवडतं? खरं याचं उत्तर नसतं बरं का. म्हणजे ती म्हणली कुठला फॅमिली मेंबर आवडतो? म्हटलं अगं असं नसतं, सगळेच फॅमिली मेंबर आवडतात आपल्याला, कोण चांगलं किंवा कोण वाईट असं नसतं. तर ती म्हणली ठीक आहे, ओके. म्हणजे मुलांना स्वतः खरं वाटतं, असं विचारावं असं वाटतं. आता फॅमिली मेंबरमध्ये आपण असं कसं म्हणणार ना. तर तिला ऐकायचं होतं तिच्याबद्दल. मग तिला म्हणलं हां तू आवडतेस मला, असं बोलल्यामुळे तिला छान वाटलं. म्हणजे खरं तर आपल्याला स्वतःलाच प्रश्नांची उत्तरं माहिती नसतात. ठीक आहे, आपण असं का करतो मला हेच कळत नाही. कारण आपल्याला वाटतं की मी नाही केलं तर कोण करणार, मी नाही म्हणाले तर लोक काय म्हणतील, माझ्यामुळे कोणी नाराज तर नाही होणार. आणि या सगळ्या विचारांमध्ये आपण स्वतःला इतकं मागे टाकतो की एक दिवस मन थकायला लागतं. शरीर थकतं तेव्हा आपण आराम करतो, पण मन थकतं तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. काय करतो आपण? काहीच नाही, परत दुसऱ्याचा विचार करतो. खरं तर मी तुम्हाला सांगू का, मला म्हणजे कधी कधी स्वतःला, म्हणजे मी पण एक स्त्री आहे, मलाही असे कधी विचार येतात, अरे मी नसेल तर माझ्या मुलांचं कसं होईल, मी नसेल तर माझ्या नवऱ्याचं कसं होईल, नाही मला माझी काळजी घ्यायला हवी. आणि परत दुसऱ्या क्षणापासून परत आपली कामं चालू. हेच महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वतःबद्दल विचार करा. आणि इथे एक गोष्ट समजून घ्या बघा, म्हणजे माझ्याबरोबरही असं होतं, म्हणून मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावं. कारण मी एक काही प्रमाणात 90-95% ह्याच्यावर मी काम केलं आहे. आणि मी तुम्हाला सांगते, म्हणजे आता बघा बाकीचं एक प्रोफेशनली तुमच्याशी अगदी तसं बोलण्यापेक्षा मी स्पष्ट सांगते, मला आवडली साडी मी घेऊन येते, मला आवडला ड्रेस मी लगेच परचेस करते, मला आवडलं तर एखादं होम डेकोर आयटम लगेच ऑनलाईन मागवते. म्हणजे प्रश्न पैशाचा नाही आहे, प्रश्न आवडीचा आहे. कधी कधी नसतात पण पैसे, तरी पण घेते, कारण आपलं स्वतःचं ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगू कधी कधी मी काय करते, मी माझ्याबद्दलच तुमच्याशी जरा थोडंसं क्लिअर करते. संध्याकाळच्या वेळेत ना माझी मुलं ट्युशनला गेलेली असतात. मी जेव्हा घरी असते, ज्या वेळेस घरी, शक्यतो मी संध्याकाळी खूप कमी घरी असते, जेव्हा घरी असते ना, मस्त संध्याकाळची दिवाबत्ती केली, मुख्य दरवाजावर दिवाबत्ती केली किंवा धूप लावला, देवघराचं पूजा वगैरे तिथे झाली, तुळशीला, दोन्ही गॅलरीत माझ्या तुळशी आहे, तुळशीचं पूजन वगैरे झालं, दिवाबत्ती लावली, मस्त हॉलमध्ये बसते, डिम लाईट लावते, येलो लाईट लावते, छान विष्णूंचे, बालाजींचे, महालक्ष्मीचे स्तोत्रमंत्र लावते, निवांत बसते, निवांत. फोनवर लावते, म्हणजे फोन हातात घेता येणार नाही असं. निवांत बसते, स्वतः विचार करत बसते, एखादं पुस्तक घेते, वाचते, माझ्याच अभ्यासातलं एखादं पुस्तक घेते आणि वाचते. याच्यात मला स्वतःचा आनंद खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. त्यामुळे असं खरंच करायला हवं. मी करते. मला कधी कधी स्ट्रेस किंवा कधी कधी असं एकटेपणा नाही म्हणता येणार, की स्वतःचा एक स्पेस जेव्हा हवा असतो ना, तेव्हा मी असं करते. संध्याकाळच्या वेळेस पण, रात्रीच्या वेळेस मिस्टर उशिरा येतात, मुलं त्यांचे अभ्यासात असतात, त्यांचा अभ्यास झालेला असतो किंवा काही असेल, मी बेडरूममध्ये माझ्या छानपैकी माझ्या विचारांमध्ये असते. कधीतरी स्वतःची पण स्पेस घ्यावी, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे
एक गोष्ट समजून घ्या बघा, दुसऱ्यांची काळजी घेणं खरंच चुकीचं नाही आहे, आपल्या माणसांसाठी जगणंही चुकीचं नाही आहे, पण त्यासाठी स्वतःला संपवणं म्हणजे स्वतःच्या विचारांना, स्वतःच्या आवडीनिवडीला संपवणं हे चुकीचं आहे. कारण तुम्ही जर आतून रिकामे झालात तर मग तुम्ही दुसऱ्याला काय देणार? एक रिकामा ग्लास दुसऱ्या ग्लासमध्ये कसं काय भरू शकेल? नाही ना, काही होणार नाही ना त्याच्यातनं. म्हणून सतत थकलेलं, दुःखी, स्वतःला विसरलेलं मन दुसऱ्याला काहीच आनंद देऊ शकत नाही. खरं देतो आपण, पण स्वतःमध्ये पण तर ती एक जागरूकता आपली हवी ना. आणि काही वेळा आपण लोकांना खुश ठेवत नाही तर आपल्या त्यांच्या अपेक्षाचं ओझं घेऊन चालत असतो, आणि त्या अपेक्षा कधीच संपत नाही. आज हे करा, उद्या ते करा, परवा आणखीन काही करा, तुम्ही करतच राहता आणि लोकांना त्याची सवय होते. आणि तुम्ही मग काही केलं नाही की मग तिथे बाकीच्या गोष्टी सुरू होतात. आणि तुम्ही जर केलं नाही, तुम्ही थांबलात, बदललात, किंवा तुम्हाला वाटलं की आज जरा उशिरा करू, लगेच ही बदलली, आता हिचं वागणं बदललं. तुम्ही फक्त स्वतःची आठवण काढायला जर सुरुवात केली नाही तर ती कधीच सुरू होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थ नाही, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही, एखाद्या दिवशी थकल्यावर आज मला आराम हवा आहे असं सांगणं म्हणजे स्वार्थ नाही, तर उलट ही एक जबाबदारी आहे. कारण तुम्ही धडधाकट व्यवस्थित असाल तर सगळं व्यवस्थित होईल. कारण घरातल्या प्रत्येकाला तुमची गरज आहे आणि त्यासाठी आधी तुम्ही निरोगी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणं गरजेचं आहे. आपल्या समाजात स्त्रीला एक वेगळीच शिकवण दिली जाते. सहन कर, समजून घे, सगळ्यांना सांभाळ, पण कोणी तिला सांगत नाही स्वतःलाही जप. म्हणून अनेक स्त्रिया बाहेरून हसत असतात पण आतून रडत असतात. त्या रडण्याच्या आवाजाचा भास कोणालाच होत नाही, कारण त्या स्वतःलाच शांतही करत असतात आणि सहनही करत असतात. पण आज मी तुम्हाला एक वेगळा विचार देऊन जाणार आहे. पुढच्या वेळी तुम्ही सगळ्यांसाठी चहा बनवाल ना, तेव्हा स्वतःसाठी एक कप बनवा. पुढच्या वेळी सगळ्यांसाठी कपडे घ्याल तेव्हा स्वतःसाठी सुद्धा काहीतरी घ्या. आणि त्यातलं त्यात एक गोष्ट सांगायची राहिली, सगळ्यांसाठी चहा करताना तो चहा सगळ्यांना द्या, पण स्वतःसाठी करताना त्यात आलं टाका, वेलची टाका, काहीतरी मसाला टाका, तुमच्यासाठी वेगळा स्पेशल बनवा. कपडे घ्यायला घ्याल, सगळ्यांसाठी वेगळे घ्या आणि तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घ्या. कपड्याबरोबर एक ज्वेलरी घ्या, एखादं कानातलं घ्या, अगदी 100 रुपयाचं घ्या, पण घ्या. ठीक आहे? पुढच्या वेळी सगळ्यांना विचाराल तुम्ही ठीक आहात ना, तेव्हा आरशात आज तू ठीक आहेस ना, आज सगळं व्यवस्थित आहेस ना, असं स्वतःलाही विचारा. आणि हा प्रश्न तुमचा खरंच दृष्टिकोन बदलून टाकेल, तुमच्या स्वतःकडे बघायचा. आजची छोटीशी ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगणार आहे, खूप सोपी आहे. आज रात्री 5 मिनटं एकटं बसायचं आहे. झोपण्यापूर्वी, नवरा झोपलाय, मुलं झोपली आहेत, झोपू द्या, एकटं बसा 5 मिनटं. मोबाईल बाजूला ठेवून द्या, अगदी ठेवून द्या. एक कागद घ्या, त्याच्यावर 2 प्रश्न लिहा. पहिला, मला काय करायला आवडतं? पहिला प्रश्न, मला काय करायला आवडतं? आणि दुसरा, मी शेवटचं ते कधी केलं होतं? शेवटचं मी ते कधी केलं होतं? उत्तर लगेच लिहायचंय, उत्तर लगेच लिहायचं आहे. मिळालं तर अगदीच छान, नाही मिळालं तर काळजी करू नका, कारण कदाचित अनेक वर्षांनी तुम्ही आज स्वतःशी बोलायला सुरुवात केली आहे, म्हणून ती पहिली पायरी आहे. जगातली प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवणारच आहे, पण तुमच्या मनाची जबाबदारी कोण ठेवणार आहे? तुम्हीच. त्यामुळे सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता करता स्वतःला हरवून बसू नका, स्वतःला विसरू नका. तुमच्यावर खरं प्रेम करणारे तुम्हीच आहात, बरोबर? कधी वाटलं, जा वॅक्सिंगला, जा हेअरकटला, मस्त जाऊन फेशियल करून या.
रिलॅक्सेशन, बॉडी मसाज करून या. काय वाटेल तुम्हाला छानपैकी, अगदी हेअरकट करून या, पण जा, बाहेर पडा, स्वतःसाठी जगा. ठीक आहे. चला, आजचा प्रश्न बघा. ॲक्टिव्हिटी तर माझ्या व्हिडिओमध्ये असतेच, ठीक आहे, पण ॲक्टिव्हिटी विसरायची नाही. ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार बरं का. तर आजचा एक प्रश्न पण आहे तुमच्यासाठी. शेवटच्यांदा तुम्ही, म्हणजे लास्ट, तुम्ही फक्त स्वतःसाठी काय केलं होतं हे तुम्ही लिहिलंच आहे ना? ठीक आहे. हे तुम्ही कमेंटमध्ये पण नक्की सांगा की शेवटी तुम्ही कधी काय केलं होतं. ठीक आहे. कदाचित तुमचं उत्तर ऐकून समोरच्या स्त्रीला हे लक्षात येईल की अरे आपल्यालाही करायला हवं. ठीक आहे. आणि त्यासाठी स्वतःसाठी 5 मिनटं काढायचे आहेत आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे, मी शेतात गेले होते, मी पेरणी केली, मी हे केलं, मी ते केलं, जे असेल ते. मी भाजी घ्यायला गेले, मनसोक्त भाजीची खरेदी केली, मैत्रिणीबरोबर गेले, तिच्या घरी जाऊन बसले, मनसोक्त गप्पा मारल्या, काय असेल ते. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे इतरांवर कमी प्रेम करणं असं होत नाही. त्यामुळे स्वतःला जपणं म्हणजेच आयुष्यातली प्रत्येक नाती जपण्याची खरी सुरुवात आहे. कारण जिथे सुरुवात तुमच्यापासून होते तिथेच पुढे जाऊन सगळ्या गोष्टी होत असतात. ठीक आहे. तर चला, पुन्हा भेटूया एका छान नव्या विचारांसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. आपले व्हिडिओज असेच बघत राहा. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे येणारा पुढचा व्हिडिओ त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.